खास करून माझ्या मित्राची ओळख करून देतो. कोकणातले सुप्रसिद्ध भजनी बुवा आणि गावी आल्यानंतर कशा पद्धतीनं होळी म्हणजे लोकांमध्ये कसं मिसळतात. तर बघा म्हणजे ठाणा ते गोवापर्यंत प्रसिद्ध असणारे भजनी बुवा, सुप्रसिद्ध भजनकार, रायगड भूषण पुरस्कार संतोष बुवा सितकर आज होळी खेळतायत. आमचे उल्हास सोने दुसरा काय आज होळी आहे आणि होळीच्या निमित्तानं आज सगळी आपली मित्रमंडळी आलेत हलकुंड आणायला. आणि रात्रीचे आता वाजलेत 11:30 वाजलेत ऍक्च्युली. हेमंत आहे माझा खास मित्र, हेमंत खोत, आणि माझे बाकीचे मित्र जे आहेत तर ते हलकुंड घेऊन येत आहेत. आणि खांदे ज्या मोठी चला चला आम्ही हे नरेश नेहमीप्रमाणे टांगू नको, तुला टांगायची लय सवय आहे तुला. पोरापाला बघून कुठं गाडी जोरायला त्यांच्या दाराजवळ गेले फोटो राखली. मित्रांनो आज आहे होळी आणि होळीच्या सणानिमित्तानं सगळेजण आलेत हलकुंड न्यायला. मी गणेश मांजाटकर आपल्या पावलवाडी या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो रात्रीची हलकुंड आणायची मजा खूप वेगळी असते आणि ती मजा आम्ही घेतोय. होळी पाणी नाचतात आमच्या महिला. हा पारंपरिक नृत्य आहे आणि होळीच्या दिवसापासून म्हणजे पहिल्या पिलापासून असा प्रत्येक गल्लीत किंवा प्रत्येक एरियामध्ये अशा महिला रात्री जेवण झाल्यानंतर त्यांचं भांडी कुंडी झाल्यानंतर अशा एकत्र येतात आणि अशा होळी पाणी नाचतात किंवा होळी पाणी खेळतात काही ठिकाणी बोलतात. तर हे पारंपरिक नृत्य आहे. तर अशी पद्धतीनं कोकणामध्ये होळी साजरा होतो. आपला डोंगी विभाग आहे, राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या समोर भरपूर असे हलकुंड सकाळपासून पडलेली असतात. पण ही सगळी हलकुंड आता होळीवर गेलेत. तर राहिलेली जी हलकुंड आहेत तर ते आपली मित्रमंडळी सगळी घेऊन जातात. हा सगळा पालापाचोला आहे ना सगळा घेऊन जातात. तर आता आपली सगळी मंडळी जी आहे मित्रमंडळी ती सगळी आपला हा हलकुंडा घेऊन जातात खाली. कारण आता जवळपास वाजलेत 12:15 आणि खास करून माझ्या मित्राची ओळख करून देतो. कोकणातले सुप्रसिद्ध भजनी बुवा आणि गावी आल्यानंतर कशा पद्धतीनं होळी म्हणजे लोकांमध्ये कसं मिसळतात. तर बघा म्हणजे ठाणा ते गोवापर्यंत प्रसिद्ध असणारे भजनी बुवा, सुप्रसिद्ध भजनकार, रायगड भूषण पुरस्कार संतोष बुवा सितकर आज होळी खेळतायत. आमचे उल्हास सोने खूप मस्ती आणि जबरदस्त मस्ती करतात. मजा आहे. चला 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 होळी आहे बाई.
चला खेच 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 चला रे. आम्ही काय करतो नरेश मी काय करतो आमचा जुना का खेचाखेची चालली खेचतोय आम्ही त्यांना ते पुढे नेत आहेत आणि आम्ही पाठवतो खेची हा जुना काम आमचा नरेचा जुना काम. असा वाजत गाजत हलकोंड होलीवर घेऊन जातात बरीचशी मंडळी. पुढे वा आम्हाला आपला काम चालू करूया आता. वडावडीचं काम आम्ही का नरेश आहे. दुसरा काय बाहेर लागेल हे एवढा खेळू नका. हलकोंड पडला का हलकोंड नेणारे पडले आणि फुल एन्जॉय आहे. एन्जॉय करत करत सगळेजण हलकोंडा घेऊन जातात. अरे तुमचा लवकर ने हा या आलन पाटणा. काम कर आपला नरेश ओढ नको आता. आले गेले हलकोंडा आहेत ना तसं गाडीमध्ये आले आणि खांब कसा उभा करतात ते आपण बघूया. खांब उभा करतायत. आता खांब कसा उभा करतायत ते बघूया आपण. पारंपरिक पद्धत आहे आपल्या खरसेगावची होळीची आणि सगळी लोक आता खांब उभा करतात. ताना लावतायत तो ताना सुद्धा लावलाय आणि जी साखळी लावतात साखळदंड आणि दोऱ्या त्या सुद्धा आहेत आपल्याला बघायला मिळत आहे. खांब उभा करतायत आता.
पद्धतीनं खांब उभा केला जातो बघा. तिकडे पारंपरिक वाद्य आपला खालोबाजा चालू आहे आणि खालोबाजाच्या नादात त्या तालावर आपला खांब उभा करतात. माता भगिनी आणि मित्रांनो, या आगरी समाजाचा अध्यक्ष म्हणून नेतृत्व करत असताना आपल्याला विनम्रपणे विनंती आणि सूचना करीत असतो की समाजाच्या परंपरेत चालत आलेल्या रीतिरिवाजानुसार कार्यकर्ते मंडळी ज्या ज्या भागामध्ये पार्टी मिरवणूक जाईल त्या लोकांनी चांगल्या प्रकारे जसं आपण कार्यक्रमामध्ये आनंद लुटतो अशा प्रकारचं आनंद लुटायचा आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी घोडे आणि गव्हाचा खेळ असतो, त्याच्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या खेळ बाहेर पाडायचा आहे. दुपारी प्रसाद असतो, तर आपण सर्वांनी वेगवेगळ्या देवांचा प्रसाद ग्रहण करायचा आहे.
अशा पद्धतीने खरसेची होळी साजरी होते. खरसेची होळी खूप मोठी असते. रायगड जिल्ह्यात जवळपास एवढी मोठी होळी तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. एवढी मोठी होळी असते कारण गाव खूप मोठं आहे आमचा. आणि मुंबईकर चाकरमानी गावी कोकणात म्हणजे आपल्या गावी खरसे गावी नक्कीच येतात. खूप मोठ्या प्रमाणात चाकरमानी यावर्षी सुद्धा गावी आलेत आणि त्यांनी सगळ्यांनी सहभाग नोंदवतात. सगळेजण चांगल्या आनंदात ह्या होळीच्या सणामध्ये शिमग्याच्या सणामध्ये सहभाग नोंदवतात. आणि होळी खूप मोठी कशी होईल किंवा आपले एन्जॉयमेंट या होळीच्या निमित्तानं करतात ते. आणि खूप मोठी होळी झाली आणि अशा पद्धतीने खरसेची होळी असते. खरसेची होळी अशा पद्धतीने लागते. तर ही होळीची व्हिडिओ तुम्ही बघितली असाल. तर मित्रांनो, होळीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, होळीच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.